बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। लाडकी बहीण नंतर आता लाडका भाऊ योजना घेऊन आले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकार। आता लाडक्या भावांचे भविष्य देखील होणार उज्ज्वल। राज्यातील 51,000 युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून 23,000 प्रशिक्षणार्थी युवक नोकरीवर देखील रुजू झाले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे आता लाडका भाऊ योजनेमधून बेरोजगार तरुणांना बळ मिळाले आहे। राज्यातील 51,000 बेरोजगार युवकांची प्रशिक्षणानंतर निवड देखील झालेली आहे। त्यापैकी प्रत्यक्ष 23,000 प्रशिक्षणार्थी नोकरीवर रुजू देखील झाले आहेत। तसेच 10 दिवसात 1.5 लाख उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी यासाठी राज्यभरातून झालेली आहे। लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे। राज्यभरातून 1.5 लाख युवकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी देखील केली आहे। आता लाडका भाऊ योजना ही राज्यात सफल होताना दिसत आहे।